गेल्या 2 वर्षापासून उल्हास नदीच्या पूर नियंत्रण रेषेचा मुद्दा बदलापुरात चर्चेत आहे। जलसंपदा विभागाने आखणी केलेली उल्हास नदीची पूर नियंत्रण रेषा सदोष असल्याचा आक्षेप घेत पूर नियंत्रण रेषेचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये। जलसंपदा विभागाने स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने पूर नियंत्रण रेषा आखली असल्याचा आरोप केला जातोय। याच्या विरोधात आता पूररेषा बाधित संघर्ष समितीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक पवित्रा घेत बेमुदत साखळी आंदोलन सुरू केलंय। यामध्ये आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालणार असल्याचा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे। बदलापूर उल्हास नदीच्या दोन्ही तीरांवर महाराष्ट्र शासनाने रेड लाईन ब्लू लाईन नावाने पूररेषा आखलेली आहे आणि यामुळे अर्धा बदलापूरचा विकास खुंटलेला आहे। विशेष म्हणजे बदलापूरच्या विकास आराखड्यामध्ये जो रहिवासी क्षेत्र होता, निवासी क्षेत्र होता, आर झोन ज्याला आपण म्हणतो, ज्या आर झोनवर देखील बंधनं आलेली आहेत, त्याबरोबरच साधारण 3000 जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्यांचा पुनर्विकास देखील या रेड लाईन ब्लू लाईन मध्ये खुंटलेला आहे। आमचा या रेड लाईन ब्लू लाईनला त्यामुळे विरोध आहे। आमची मागणी आहे शासनाने काही अटी शर्तीच्यावर बदलापूरचा हा बांधकामांचा जो बंदी घातली ती उठवून पुन्हा परवानग्या द्याव्यात। आर झोन मध्ये त्वरित बांधकाम परवानग्या चालू कराव्यात। सहकारी संस्थांच्या टीडीआर जो त्यांना बंद केलेला आहे त्यांच्या पुनर्विकासामध्ये टीडीआरचा वापर करू द्यावा, अन्यथा हे साखळी उपोषण चालू राहील आणि एक ठराविक कालावधीनंतर आम्ही या येऊ घातलेल्या निवडणुकीवर पूर्णतः बंदी घालू आणि त्यांनी प्रश्न संपला नाही तर येत्या सर्व निवडणुकांवर सार्वत्रिक आम्ही बहिष्कार टाकू। आज जी मुख्य कमिटी आपण यासाठी संघर्ष समिती केलेली आहे ही कमिटी मुख्यतः बसेल त्याच्या जोडीला ज्यांना वाटतंय त्यांनी उपोषणाला बसायचं आहे। उपोषण आपण साखळी उपोषण आहे, जे बसतील त्यांनी 24 तास उपोषण करायचं। दुसऱ्या दिवशी दुसरी बॅच येईल। लाईक, कमेंट, शेअर and subscribe.